डोंबिवलीची शोरमागल कोणाला माहीत नाही. प्रत्येकाच्या घराघरात पोचलेली एक मराठी व्यावसायिक मुलगी. मेहनतीने तिचा व्यवसाय स्वतःचा करत होती, पण तिला अडचणीला सामोरे जावं लागलं आणि मग एके दिवशी मनसे ही तिच्या पाठीशी उभी राहिली. आपण पाहिलं अविनाश जाधव साहेब हे स्वतः तिला जाऊन भेट दिली आणि तिला सांगितलं तुझी एक टपरी बनव, हा. टपरी लाव, हा. उद्यापासून रोज धंदा करायचा. हा. काही अडचण हा. नाही, राहू द्या, सगळी टीम आहेच. हा. खूप जास्त गरज लागली तर मी स्वतः येईन तुझ्याकडे. त्याच्यानंतर पण आपण पाहतोय आता की बऱ्याच दिवस झालं ती एक व्हिडिओज बनवते आणि सांगते की माझा स्टॉल बंद आहे. काल वाटतं काय एक व्हिडिओ टाकला, त्यात त्यांनी सांगितलं 20-21 दिवस झालं तिचा स्टॉल बंद आहे. गेल्या 20 ते 21 दिवसापासून माझं स्टॉल बंद आहे. मला मनसेनी साथ दिली होती, पण त्याच्यानंतर काय झालं, मी एकच महिना धंदा लावू शकली तिथे. मला खूप लोक त्रास देत आहेत, केडीएमसी वाले त्रास देत आहेत. मनसेने खूप पाठिंबा दिला होता असं तिचं वक्तव्य आहे, पण एक महिना फक्त मी स्टॉल चालू शकले आणि त्याच्यानंतर आज मला स्टॉल बंद करावा लागतोय. केडीएमसीकडून फक्त तिच्या स्टॉलवर कारवाई होते असं तिचं मत आहे. बाकीचे इतर सगळे लोक, सगळे परप्रांतीय आहेत, ते सगळे मस्त स्टॉल लावून व्यवसाय करतायत, पण या शोरमागल ताईला, एकता ताईला तिकडे धंदा लावायला मिळत नाही. नक्की काय याच्यामध्ये दोष कोणाचा आहे? मनसेने तिला फसवलं आहे का, की मनसेने सुरुवातीला एक महिना तिला मस्त करायला दिलं, काय पाठिंबा दिला आणि त्याच्यानंतर मनसे आता दुरावली आहे का तिच्यापासून? हे सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यात आल्या, पण मी दुसऱ्यापासून विचार केला की बघा, मनसे ही किती वेळ एखाद्या व्यक्तीसोबत उभी राहू शकते, त्यासाठी त्यांच्या हातात पण सत्ता हवी. पण मराठी माणूस प्रत्येक वेळेला वाटला जातो आणि त्यांना नाकारतो. बघा, मला तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींमधून एक सांगायचं आहे, आणि एकता त्याला बघून जे मराठी व्यवसाय रस्त्यावर उतरून व्यवसाय करू पाहतायत, त्यांना पण करू पाहतायत आणि करतायत, त्यांना पण मला सांगायचं बघा, तुम्ही हा जो फेस आहे ना, हा झेलला असेल. आता सध्या तर भाजप ही आपण पाहतो, महानगरपालिका त्यांची, मुंबई महानगरपालिका त्यांच्या हातात आहे, इतर सगळ्या ठिकाणी आता त्यांच्या कारवाई चालू आहेत. त्या कारवाई बरेच जण बोलतात मराठीच माणसाच्या व्यवसायावर कारवाई चालू आहेत. परप्रांतीय जे आहेत ते आपले मस्त थाटात धंदा लावतात, त्यांना आधीच फोन येतो की बाबा रे, आता BMC येणार आहे, आता पोलीस येणार आहे, तर आता आपल्याला धंदा हटवावा लागेल. ह्या सगळे कनेक्शन ह्या परप्रांतीय लोकांचे ह्या KDMC, BMC, पोलीस यांच्यासोबत कसे काय आहेत आणि मराठी माणसांबरोबर कनेक्शन का नाहीत? मला खरं हा प्रश्न पडला. पण मराठी माणसाचे कॉन्टॅक्ट असे का नाही? का मराठी माणसाचं कॉन्टॅक्ट पोलीस स्टेशनमध्ये नाही? का त्यांचं BMC KDMC बरोबर टाईप नाही मराठी माणसाचं? का मराठी माणसाला धंदा करताना त्रास होतोय आणि मग तो व्हिडिओज बनवतोय किंवा त्याच्याच दुकानावर कारवाई होते असे आपल्याला व्हिडिओ समोर दिसत आहेत? मला या सगळ्या संदर्भात तुमच्याशी आज बोलायचं आहे. बघा, ही एकता ताई जेव्हा हिला व्यवसाय करायला त्रास होतो तेव्हा मनसेने पाठिंबा दिला आणि मग तिने तो स्टॉल सुरू केला. आता KDMC ही ज्याच व्यवसायावर का तुटून पडले हा मोठा प्रश्न आहे. आता खरंच तुटून पडली आहे की ती ताई खोटं बोलते? मला असं वाटतं ते तुम्ही स्वतः मला कमेंट करून सांगावं. पण बरेच कमेंटमध्ये तिकडे काही जण काय बोलतात माहिती आहे काय, तुझा व्यवसाय सुरू असताना बरेच मोठे लाईन ही असते आणि त्याच्यामुळे लोकांना त्रास होतो आहे. आता ती फेमस झाली आहे, आता लोक तिच्याकडे आवर्जून येत आहेत आणि त्याच्यामुळे ती लाईन होती आहे आणि त्याच्यामुळे तिला रस्त्यावर व्यवसाय ती करत असताना लोकांना पण त्रास होतो आहे असं बऱ्याच लोकांचं पण कमेंटमध्ये तिकडे सांगणं आहे. आता त्यात तिचा दोष आहे का? तर नाही, ऑब्व्हियसली तिचा नाही. आता तिच्या व्यवसायाला लोक भेट द्यायला येतात, इतर सगळ्या गोष्टी आहेत, तर त्यात तिची चूक नाही आहे. पण आता कसं आहे, तिच्याकडे पण तेवढा फायनान्स नाही की ती स्वतः दुकान घेऊ शकते स्टेशनच्या आवारामध्ये. आता तिला स्टेशनच्या आवारातही घ्यायचं, पण मला एक पर्याय असं तिला द्यायचा आहे की ती फेमस आहे आणि आता तिने कुठेही व्यवसाय टाकला तर मला असं वाटतं शॉर्मा खाण्यासाठी तिचा बरेच लोक कधीही कुठून येऊ शकतात. आता तिला ही भीती असेल बघा, तर स्टेशनच्या बाजूला का टाकायचं तिला? कारण तिला स्टेशनच्या बाजूला एक क्राऊड मिळेल. स्टेशनच्या बाहेर जर का त्यांनी टाकलं तिला रेंट कमी मिळेल, पण कसं आहे, लोक तितकी आत्ता येत आहेत पण नंतर येतील का हा कदाचित तिला एक बोलतात ना भीती असते ना, की आत्ता मला लोक प्रेम करतात, आत्ता लोक माझ्यावर विश्वास टाकतात, पण हळूहळू आता कसं होतं आहे, ती सोशल मीडियावर पण ॲक्टिव्ह आहे तेवढी. सोशल मीडियावर पण ती खूप छान व्हिडिओ बनवते. काही लोकांचे, मराठी लोकांचे मोफत तिने प्रमोशन पण केलं, त्याबद्दल खरंच मी कौतुक पण केलं होतं मध्ये तिचं, आणि उत्तम ते कार्य ती करत असते. आणि अशा वेळी मला असं वाटतं मराठी माणसाच्या मागे, तिचंच नाही तर प्रत्येकाच्या मागे आपण उभं राहणं गरजेचं आहे. पण दुसऱ्या बाजूने जर का आपण पाहिलं ना, तर मनसे जरी तिच्या मागे उभी राहिली तरी पण आज तिला त्या सगळ्या गोष्टी भोगाव्या लागत आहेत ना. तर त्याच्यामुळे मला तुम्हाला मराठी माणसाला सांगायचं आहे, बघा, अनधिकृत काम जे आहे, आता हे जे फेरीवाला रस्त्यावर बसणं हे सगळं अनधिकृत काम आहे. त्याच्यामुळे मग तो भैया असेल, तो मराठी असेल, माझ्या नजरेत तरी मी ज्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघतो ते चुकीचंच आहे. आणि त्यात राजसाहेबांचा पॉईंट ऑफ व्ह्यू तोच होता, पण त्यात कसं आहे, मराठी आहे आपला आणि त्याला व्यवसाय करतो, बाकीचे करतात तर मग मराठीला करायला काय, हा पॉईंट ऑफ व्ह्यू पण आहे, तो त्याला पण मी समर्थन करतो. पण जर का तुमची तयारी असेल ना की या BMCला झेलायची, जर का तुमची तयारी असेल या पोलिसांना झेलायची, जर का तुमची तयारी असेल KDMCला झेलायची, तुम्ही बिंदास लावा स्टॉल. तुम्हाला जर का तुमच्यात हिंमत असेल ना
की बाबा रे मी नडू शकतो कोणाला पण, तर तुमचा स्टॉल तुम्ही कायमस्वरूपी लावू शकता. पण जर का तुम्ही रडगानं जर का चालूच ठेवलं की बाबा रे माझ्या स्टॉलला मला प्रॉब्लेम होतोय आणि BMC येते, KDMC येते, पोलीस हे येत राहणार, होत राहणार, पैसे त्यानंतर हप्ते जे आहेत ते चालू राहणार. तुम्ही हप्ते दिले तरी पण तुमचे दुकान पाडलं जाणार. कारण कसं आहे, वरून आदेश जेव्हा त्यांना पण येतात तेव्हा त्यांनी हप्ते कितीही घेतले तरी पण त्यांना ते दुकान पाडावं लागतं किंवा उचलून घेऊन जावं लागतं. त्यात ते जास्तीत जास्त काय करतील BMC आणि पोलीस, तुम्हाला आधी फोन करून सांगतील. जसं तुम्हाला प्रत्येक वेळेला तुम्ही बोलतातच की भैया लोकांना कसे सपोर्ट करता, भैया लोकांचे धंदे कसे यायच्या आधी उचलले जातात, म्हणजे ते लोक उचलतात कारण त्यांना फोन आलेला असतो. मला असं वाटतं हे कोऑर्डिनेशन पोलिसांबरोबर, BMC बरोबर, KDMC बरोबर तुमचं जर का असेल तर तुम्ही धंदा तसा लावू शकता. आणि त्यांच्यामध्ये एक जिद्द आहे, मी तारीफ नाही करता पण एक सांगतो, बरेच जे आहेत मराठी पण आहेत त्यात आणि परप्रांतीय पण आहेत, जे कितींदा जरी धंदा त्यांचा उचलला ना तरी पण ते ना परत नव्याने सुरू करतात. आज मी बरेच मराठी लोकांचे मी व्हिडिओ बघतो की माझा हा व्यवसायाचा स्टॉल हा तोडला आणि परत त्यांनी नव्याने सुरू केला आहे. जर का ती धमक असेल ना तुमच्यामध्ये तर मित्रांनो तुम्ही लॉंग टाईम टिकू शकता. तर मित्रांनो तुम्ही रस्त्यावर धंदा करू शकता. तर रस्त्यावर धंदा करणं हे खरंच सांगतो हे खूप डिफिकल्ट आहे, कारण हे अनधिकृत आहे आणि त्याच्यामुळे अनधिकृत गोष्ट करत असताना तुम्हाला कुठलंही सरकार, कुठलाही पक्ष, कुठलाही माणूस हा पाठिंबा देणार नाही. ही गोष्ट मला असं वाटतं तुम्ही नीट लक्षात ठेवा. त्यात मनसे ही तिच्या पाठी उभी होती, कारण तिचं इतर सगळ्या गोष्टी आपण पाहिलं ते एक मराठी म्हणून तिला पाठिंबा दिला, सपोर्ट दिला. पण मला तरी असं वाटतं की मनसे पण काच उभी राहील ना अशी, म्हणजे अनधिकृत गोष्टीच्या मागे काच उभी राहील. ती किती वेळ उभी राहील, कायमची तर तिला नाही करू शकत. तिला कदाचित तिने शब्द दिला असेल की दादा मी 1-2 महिना लावेल आणि त्याच्यानंतर मग मी माझा स्टॉल माझं स्वतःचं भाड्याने घेईल आणि लावेल. पण तरीही ती अजून रस्त्यावरच धंदा लावत होती कदाचित, म्हणून कदाचित मनसे तिच्या पाठिंब्याला गेले नसेल, सपोर्टला गेले नसेल मला असं वाटतंय. कारण किती दिवस ती असं दुकान लावणार आणि त्याच्यामुळे लोकांना त्याचा त्रास होत असावा. आता ती जे बोलते ना की 150 मीटरच्या परिसरामध्ये माझ्या एकटीलाच का मग त्रास दिला जातोय, मला यात कुठेतरी डाऊट वाटते की खरंच तिला एकटीला त्रास दिला असेल का. बघा कसं आहे ना, हे BMC KDMC पोलीस हे कोणाचे नाही आहेत. जर का तिचे आता कमेंटमध्ये बघतो ना मी, तिच्या दुकानाच्या इथे जर का मोठी लाईन लागणार असेल तर मला असं वाटतं KDMC, सरकार, इतर सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते तिच्या विरोधात बोलणारच, कारण लोकांना त्याचा त्रास होत असतो. आणि त्याच्यामुळे कदाचित मला असं वाटतं KDMC कदाचित तिच्या विरोधात उभी असेल तिकडे. आणि ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं लोकांना, जर का मी आधीच्या मागे एका व्हिडिओ सांगितलं, आपण धंदा करावा, मराठी माणसांनी नक्कीच धंदा करावा, पण आपण धंदा करत असताना कुठल्याही सामान्य माणसाला त्रास नाही नव्हते माझ्या दुकानाने, मला असं वाटतं याचा आपण विचार करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे कदाचित मला असं वाटत असेल की मनसे आता तेवढी तिच्या मागे खंबीरपणे उभी नसावी असेल पण मला माहीत नाही, पण नसावी याचं कारण हेच आहे की किती दिवस अजून तिला पाठिंबा देणार रस्त्यावर धंदा लावण्यासाठी. म्हणून असे बरेच, मी तुम्हाला मध्ये पण सांगितलं होतं, बरेच मला मेसेजेस असतात, मी मराठी मुलगी आहे, मी मराठी मुलगा आहे, पण मला BMC कडून त्रास होतोय, पोलिसांकडून त्रास होतोय, KDMC कडून त्रास होतोय. पण त्यांचा कसं आहे ना, व्हिडिओ व्हायरल झालेला नसतो आणि त्याच्यामुळे त्यांच्यापर्यंत कोणी पोचलेलं नसतं. आता तिचा शॉर्मागलचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि कुठेतरी प्रत्येक मराठी माणसाच्या भावना दुखावल्या गेल्या आणि मग त्याच्यानंतर अविनाश जाधव आता तिकडे गेले, मनसेच्या वतीने पाठिंबा दिला. पण एक मला असं वाटतं त्यांनी पण सांगितलं असेल की इतका वेळ तू लाव, त्याच्यानंतर ते पैसे जमा करून तू तुझा स्वतःचा एक व्यवसायासाठी स्टॉल घे किंवा दुकान घ्या, असं त्यांनी सांगितलं असावं असं मला वाटतंय. बाकी तुम्हाला काय वाटतंय मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ही ताई जी आहे आता ती स्वतः सांगतात की तिला त्रास होतोय, हा त्रास हा तिला का होत असेल, हिच्या मागे मनसे आता खंबीरपणे मागे आधी जशी होती तशी उभी नाही राहिली का. आणि मला ह्याचं उत्तर मिळालं आहे हेच की बाबा रे, आपण अनधिकृत गोष्टीला एक जास्त वेळ पाठिंबा देऊ शकत नाही. तिला अविनाश दादांनी पाठिंबा दिला, 1 महिना तिला सांगितलं पण असावं की कर, त्यातून पैसे जमा करून मग तुझं स्वतःचं सुरू कर. आता याच्यात चूक कोणाची, त्या शोरमावाला ताईची आहे की KDMCची आहे का पोलिसांची आहे का इतर कोणाची आहे. कारण कसं आहे बघा, एकटीलाच तिला नाही मला असं वाटतं डावललं जाईल, किंवा त्या एकटीला कशाला, कोण एकटीलाच तिला त्रास देऊन काय मिळणार आहे मला एक गोष्ट सांगा. आणि जर का काय मिळणार असेल मला तेही सांगा, दुसरी बाजू असेल अशी काय तर मी नक्कीच ती पण लोकांसमोर तुमच्यासमोर घेऊन येईल. बाकी तुम्हाला काय वाटतं मित्रांनो मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मनसे ही आता त्या ताईबरोबर का नसावी हे देखील मला कमेंटमध्ये सांगा. तुर्तास सांगतो, जय हिंद, जय महाराष्ट्र.